प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज एक डिवोशन करत असताना एक छोटीशी गोष्ट किंवा एक छोटा विचार ह्या डिवोशनच्या दरम्यान माझ्या मनामध्ये आला. तो जस्ट तुम्हाला शेअर करावा असं मला वाटतो. निर्गमाच्या पुस्तकामध्ये अध्याय 3 मध्ये ज्या ठिकाणी मोशेला पाचारण केलेलं आहे आणि मोशेला पाचारण जे केलेलं आहे ते मी माझ्या स्वतःच्या सेवेच्या संदर्भामध्ये रिलेट करत असताना जे असंख्य सेवक आज भारतामध्ये, जगामध्ये वेगवेगळ्या स्तरावर प्रभूचं पाचारण मिळाल्यानंतर जी सेवा करत आहे, अनेक वेळेस पाचारण झाल्यानंतर सेवेमध्ये आल्यानंतर बऱ्याच प्रश्नांना आम्ही आमच्या पद्धतीनं देवाच्या सार्वभौम कृपेमध्ये आम्ही हँडल करण्याचा प्रयत्न करतो आणि देव आम्हाला त्याच्यामध्ये फार सुंदर रीतीने मार्गदर्शन करत असतो. त्याच गोष्टी आम्हाला या निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. ज्यावेळेस मोशेला देवानं पाचारण केलं आणि पाचारण केल्यानंतर मोशीची असणारी जी मानसिकता निर्गम 3:19 मध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तो बोलत असताना त्या ठिकाणी परमेश्वरासंगती त्याचा वार्तालाप आहे आणि परमेश्वर त्याला गाईड करत असताना, बोलत असताना तो म्हणतो, पण मला ठाऊक आहे की मिसर देशाचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही, त्यास भुजप्रताप दाखवल्याशिवाय तो जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्याच्यावर करीन, मग तो तुम्हास जाऊ देईल. ज्यावेळेस परमेश्वर हे वक्तव्य मोशे संगती त्या ठिकाणी करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही याच्यात एक बारीक पण महत्वपूर्ण गोष्ट आम्ही शिकून घेणं गरजेचं आहे. देवाकडे आमच्या पाचारणाच्या संदर्भामध्ये, म्हणजे देव ज्यावेळेस आमच्या असणाऱ्या पाचारणाशी अतिशय गांभीर्याने देव ज्यावेळेस आमच्या पाचारणाला पाहतो, त्यावेळेस आम्ही हे नीट समजून घेणं गरजेचं आहे की त्याच्याकडे स्ट्रॅटेजिक प्लॅन्स आहेत आणि जे प्लॅन्स रिझल्ट ओरिएंटेड आहेत. देव स्वतः त्या पाचारणामध्ये, म्हणजे देव केवळ पाचारण करतो आणि मग आम्हाला वाऱ्यावर सोडतो असं नाही, तर त्या पाचारणाशी ते पाचारण जोपर्यंत ऍक्टिव्हेट होत नाही, ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते जोपर्यंत आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमचं त्याच्याशी विश्वास राहणं, ह्या सर्व गोष्टींमध्ये देव केवळ आम्हाला योजना देत नाही, देव केवळ आम्हाला पाचारण करत नाही, तर त्याच्या संगती त्या पाचारणाशी निगडीत असणारे रिझल्ट सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रदर्शित करतो, प्रगट करतो. इथं स्वतः परमेश्वर मोशे संगती बोलत असताना तो म्हणतो, त्यास भुजप्रताप दाखवल्याशिवाय तो जाऊ देणार नाही. याचा अर्थ देवबापाकडे आमच्या पाचारणाच्या संदर्भामध्ये असणारा जो रिझल्ट आहे तो ऑलरेडी त्यांनी एक्झिक्यूट करून ठेवलेला आहे. ऑलरेडी त्याच्याकडे तो रिझल्ट त्याच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही मोशेच्या पाचारणाकडं किंवा त्या विश्वासाला अनुसरून ज्यावेळेस आम्ही आमच्या पाचारणाकडं ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सेवकांनो, सेविकांनो, दासांनो, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस प्रभू आम्हाला पाचारण करतो त्यावेळेस ते रिझल्ट ओरिएंटेड आहे ना. विदाउट रिझल्ट देव आम्हाला कुठलीही गोष्ट आम्हाला तो सुपूर्त करत नाही. त्याच्यामधून ते रिझल्ट्स तो त्या ठिकाणी अपेक्षित करतो. आणि म्हणून आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की जो परमेश्वर मोशेला पाचारण करतो त्याच परमेश्वराने तुम्हाला आणि मला सुद्धा पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून त्या परमेश्वरावर निसंकोचपणे आणि विश्वासूपणाने मार्गक्रमण करणं नितांत गरजेचं आहे. कारण आमच्या पाचारणामध्ये परिपूर्णता आणणारा आणि त्याला अनुसरून योग्य प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी संजीवित करणारा आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे.